स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर बघा, पुढच्या बुधवारी म्हणजे 17 तारखेला आहे देवशयनी एकादशी. आषाढी एकादशी सुद्धा आपण याला म्हणत असतो. या दिवसापासून चातुर्मास सुरू होत असतो. तर बघा, आषाढी एकादशीचे महत्व काय, त्याचबरोबर आषाढी एकादशीची पूजा विधी आणि विठ्ठलाला तुळस आणि मंजिरीचा हार का वाहतात, त्याचबरोबर आषाढी एकादशीचे महत्व याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. तर बघा, एकादशी हे स्वर्ग, मोक्ष, आरोग्य, चांगली भार्या आणि चांगला पुत्र देणारी आहे. एकादशी या व्रताचं आणखी एक महत्व आहे की हे व्रत करताना संकल्प आपल्याला करावा लागत नाही. कोणतेही इतर आपण व्रत करतात तर त्यामध्ये आपल्याला संकल्प करून मग आपण ते व्रत किंवा उपवास करू शकतात. एकादशीचे व्रत करताना कुठलाही आपल्याला संकल्प करावा लागत नाही. यावरूनच आपल्या लक्षात आले असेल की संकल्प न करता सुद्धा म्हणजे विधिवत ईश्वराला न सांगता सुद्धा हे व्रत केल्यामुळे मनुष्याला फलप्राप्ती होऊ शकते. एकादशीच्या दिवशी उपवास करतात. या दिवशी काही न खाता फक्त पाणी किंवा मग सूंठ, साखर किंवा मग जे काही उपवासाचे व्रताचे फळ जे पदार्थ असतात ते खाऊन आपण उपवास करत असतो. या दिवशी विष्णू पूजन करून तुपाचा एक दिवा आपल्याला रात्रभर लावायचा असतो. दुसऱ्या दिवशी महानैवेद्य दाखवून आपल्याला उपवास व्रत जो आहे तो सोडायचा असतो. आषाढी एकादशी हे वर्षभरातील 24 एकादशीमध्ये आषाढी एकादशीचे स्वतःच एक वेगळे स्थान आहे. आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यांसमोर येतं ते म्हणजे पंढरीची वारी. कित्येक वर्षापासून चालत भक्तिभावाने लाखोंच्या समुदायात आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुराला जमा होतो. भारताच्या आध्यात्मिक इतिहासातील ही एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. बहुतेक वारकरी वारी पायी करतात. ही वारी पायी केल्याने शारीरिक तप घडतो. आषाढी एकादशीला पंढरपूरला वारी जाते. गेल्या 800 वर्षापासून अधिक काळ ही वारी चालू आहे. एका दृष्टीने बघायला गेले तर साधना करणे म्हणजे एक प्रकारचे व्रतच असते. जी व्यक्ती अजिबात साधना करत नाही अशा व्यक्तीला ईश्वरांकडे जावण्यासाठी व्रत खूप महत्वाचे आहेत. आषाढी एकादशीचे इतिहास जर आपण बघितले तर बघा, पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभदेवांच्या पुत्र मृदुमानने तप करून शंकराकडून अमर पद मिळवले. त्यामुळे तो ब्रह्मदेव, श्री विष्णू, शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला. त्यांच्या भयाने देव चित्रकूट पर्वतावर आवडी वृक्षातळी एका गुहेत दडून बसले. त्यांना त्या आषाढ एकादशीला उपवास करावा लागला. त्यांना पर्जन्याच्या धारेत स्नान घडले. अकस्मात त्यांच्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्य दैत्याला मारले. ही जी शक्ती देवी तीच एकादशी देवता आहे. एकादशी व्रतात सर्व देवांचे तेज एकवटलेले असते. सगळेच शैव आणि वैष्णव उपासक एकादशीचे व्रत करतात. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणण्याचे कारण म्हणजेच मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते. म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी देवांच्या निंद्रेची एकादशी असे म्हणतात. आषाढी एकादशीचे महत्व बघितलं तर देवांच्या या निद्रा कालात असुर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात. या असुरांपासून, असुरी शक्तीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत साधना करणे आवश्यक असते. या आषाढी एकादशीचे महत्व खूप मोठे असून या एकादशीचे व्रताने सर्व पापांचा नाश होतो अशी वारक यांची भावना असल्याने एकादशीच्या दिवसाला वारक यांच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व आहे. या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची आपल्याला मनोभावे सेवा उपासना करायची असते. त्याचबरोबर तुपाचा दिवा लावायचा असतो. पंढरीची वारी म्हणजे वारकरी संप्रदायात पंढरपूरची वारी करण्याला विशेष महत्व आहे. त्याचबरोबर आता विठ्ठलाला तुळस आणि मंजिरीचा हार का वाहतात. आपण जर पंढरीला बघितलं असेल तर तिथे पांडुरंगाला, श्री विठ्ठलाला तुळशी वाहत असतात आणि मंजिरीचा हार सुद्धा घालत असतात. तर त्या वाहण्याचं काय कारण आहे तर बघा,
तुळशीमध्ये श्री विष्णूंची सूक्ष्म स्पंदने म्हणजे तत्व आकर्षित करण्याची क्षमता त्यामध्ये जास्त असते. श्री विठ्ठल हे श्री विष्णूचेच रूप आहे आणि भगवान श्री विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहेत. विठ्ठलाच्या मूर्तीला तुळस वाहिल्याने ती जागृत व्हायला सहाय्य होते आणि त्यामुळे मूर्तीतील चैतन्याचा लाभ उपासकाला मिळतो. त्याचबरोबर आता तुळशीची मंजिरी का वाहतात तर बघा, मंजिरी ही आपल्या स्पर्शातून विष्णू तत्वाला जागृत करणारी आहे. तुळशी श्रीकृष्ण तत्व असल्याने तिच्या मंजिरीतून उधळलेल्या चैतन्याच्या प्रवाहामुळे श्री विठ्ठलाच्या मूर्तीतील श्रीकृष्ण तत्व जागृत होते आणि भक्तांचा भाव वाढेल तसे त्यांचे विष्णू तत्वावर रूपांतर होऊन भक्ताला निर्गुण स्वरूपात चैतन्याची अनुभूती होते. मंजिरीचा हार आपण तिथे वाहत असतो, तर श्री विठ्ठलाच्या छातीवर रुळणारा तुळशीच्या मंजिरीचा हार हा मूर्तीतील मध्यभागातील स्थितीविषयक श्री विष्णू रूपी क्रियाशक्तीला चालणारा असल्याने भाविकांच्या सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात. त्याचबरोबर आता पंढरपूरची काही वैशिष्ट्ये म्हणजे पंढरी हे भगवान शंकराचे सर्वोत्तम तीर्थक्षेत्र मानले आहे. आद्य शंकराचार्याने या क्षेत्राला महायोगपीठ म्हटले आहे. त्यांनी पांडुरंगाने गुणगान करणारे पांडुरंगाष्टक सुद्धा इथे म्हटले आहे. पंढरी हे क्षेत्र म्हणजे श्रीकृष्णाचे दक्षिणेकडील रासक्रीडेचे गोकुळच आहे. पंढरपूरला जी चंद्रभागा आहे ती भीमाशंकराच्या डोंगरातून उगम पावल्यामुळे भीमा झाली. तिचा पंढरपुरात मांड खंडकापासून विष्णू पदस्थानापर्यंत पाऊस मैल चंद्रकोरीप्रमाणे वाहतो म्हणून तिला चंद्रभागा म्हणतात. ती कर्नाटकात कृष्णा नदीला मिळते. एकदा शंकर पार्वती वरुण राजाच्या भेटीस निघाले असता त्यांना तहान लागली तेव्हा श्री भीमा नदीच्या काठावर थांबले. तेथे शंकराने त्याच्या त्रिशूळाने पाताळ गंगेवर आणले. ती वर येताना दोघांनी आपली तहान भागवली. त्यामुळे प्रसन्न होऊन शंकराने या प्रवाहाला लोहतीर्थ हे सुद्धा नाव दिले. चंद्रभागेच्या जवळच लोहतीर्थ आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीत श्रीकृष्ण तत्व आणि श्री विष्णू तत्व जास्त असल्याने दोन्ही मार्गांनी म्हणजे सगुण तसेच निर्गुण मार्गाने उपासना करणाऱ्यांसाठी ही मूर्ती लाभदायक आहे. तसेच ब्रह्मगण, शिवगण आणि अनेक शक्तिगण यांनाही अंगाखांद्यावर मिळवणारी ही मूर्ती असल्याने सर्वच उपासकांना चैतन्याची फलप्राप्ती करून देणारे आहे. आषाढी एकादशीचे व्रत आषाढ शुद्ध एकादशी पासून करतात. आषाढी एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले आहे. या एकादशी निमित्त वारकऱ्यांकडून पंढरीची वारी केली जाते. वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक प्रमुख संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायात केली जाणारी पंढरीची वारी हा देखील एक साधनाचा मार्गच आहे. वारीच्या वेळी केले जाणारे भजन, कीर्तन, नामस्मरण यात भक्तीज योग व नामकीर्तनाचा यांचा सहज मिलाप झालेला असतो. श्री विठ्ठल हा श्रीकृष्णाचा अवतार आहे. त्यामुळे 10 दुधाने माखल्या गेलेल्या रूपातच श्रीकृष्णाने श्री विठ्ठलाचे रूप धारण केले. त्यामुळे शास्त्रात आणि पुराणात पांडुरंगाचा रंग हा सावळा सांगितलेला आहे. तरी अभिषेकाने तो पांढरा झाल्याने श्री विठ्ठलाचा पांडुरंग म्हणतात. तुळस श्री लक्ष्मीचे प्रतीक आहे व श्री लक्ष्मी ही श्री विष्णूंची पत्नी असल्यामुळे श्री विठ्ठल हा श्री विष्णूचे रूप आहे. ती तुळशीच्या माध्यमातून श्री हरिचरणी राहते. विठ्ठल भक्तांच्या हाकेला लगेच येणारे देवता असल्याने ती पुरुष देवता असूनही त्याला भक्तांगण विठ्ठू माऊली या नावाने संबोधतात. श्री विठ्ठल खूप मायाळू, प्रेमळ अंतःकरणाचा असल्याने तो भक्तांसाठी धावत येणाराच आहे असा भक्तांचा ठाम विश्वास असतो. त्याच दृढ भावापोटी विठू माऊलीने भक्तांची दडणे दडली, गोवऱ्या थापल्या व भक्तांसही सेवा केली. काळ्या रंगाची बटबटीत डोळ्यांनी दोन्ही हात कमरेवर ठेवलेली व विटेवर उभी अशी विठ्ठलाची मूर्ती असते. पुंडलिकाने केलेल्या आई वडिलांच्या सेवेने प्रसन्न होऊन विठ्ठल त्याला दर्शन द्यायला आला. त्यावेळी पुंडलिकाने विठ्ठलाकडे वीट फेकून तिच्यावर त्याला उभे राहायला सांगितले, कारण त्याला आई वडिलांच्या सेवेत खंड पडू द्यायचा नव्हता. त्यांच्या सेवेकडे कौतुकाने पाहत विठ्ठल उभा राहिला. इतर देवांच्या मूर्तीत हातात शस्त्र असते किंवा एखादा हात आशीर्वाद देणारा असतो, तसे या मूर्तीत काही नाही. काही न करता सर्वत्र साक्षी भावाने पाहणारा विठ्ठल त्यात दाखविले आहे. कमरेच्या वर ज्ञानेंद्रिय आहेत तर खाली कर्मेंद्रिय आहेत. कमरेवर हात ठेवलेल्या म्हणजे कर्मेंद्रिय ताब्यात असलेल्या
आषाढ महिना म्हणजे महाराष्ट्रातील अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा पंढरपुराचा वारीचा काळ असतो। आषाढी एकादशीच्या दिवशी अनेक संतांच्या पालख्या पंढरपुरात पोहोचतात। संपूर्ण वर्षभरामध्ये साधारणतः 24 एकादशी येतात। प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षात एक आणि शुक्ल पक्षात एक। या सर्वांमध्ये आषाढी आणि कार्तिक एकादशीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। असे मानतात की आषाढी एकादशीला भगवान श्री विष्णू हे झोपी जातात म्हणून त्यास शयनी एकादशी म्हणतात आणि त्याचबरोबर कार्तिक एकादशीला प्रबोधिनी एकादशी म्हणतात, कारण या दिवशी भगवान श्री विष्णू जागे होतात। आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये हे एक गोष्ट मात्र नक्की आहे की कोणत्याही रूढीला परंपरेला काहीतरी एक कारण आहे किंवा त्यामागे एखादी गोष्ट आहे। एकादशीचे व्रत करण्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळ झाल्यानंतर आपल्या कुलदेव बरोबरच विष्णूंची पूजा करावी। पूजा करताना तुळशीची 1000 किंवा 108 पाने व्हावीत। उपवास करावा। उपवास तुळशीपत्र घेऊन सोडावा। त्या दिवशी रात्री भजन कीर्तन करावे, हरिकथा श्रवण करावी। दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर पारणे सोडावे। आषाढी एकादशीचा दिवस हा खूप पवित्र दिवस आहे। या दिवसाची वाट पाहत विठ्ठल चरणी आपली सेवा अर्पण करण्यासाठी खूप लोक पंढरपूरला येऊन निस्वार्थ भावाने सेवा करतात। तर अशा प्रकारे आषाढी एकादशीचे महत्त्व आहे। त्याचबरोबर तुळस आणि मंजिरीचा हार का आपण वाहतो हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।